त्या काळी येथे छोटेखानी मंदिर होते, मात्र काळाच्या ओघात ते जमिनीखाली गाडले गेले. 18व्या शतकात येथे उत्खनन करण्यात आले आणि तेथे काळ्या दगडातील शिवलिंग आणि मारुती गणपती यांच्या मूर्ती सापडल्या. तिथे आणखी एक 5वी मूर्ती सापडली होती, मात्र उत्खननादरम्यान ती भंग पावल्याने तिचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. पायऱ्या चढून वर गेल्यावर मंदिराचा मोठा सभागृह लागतो. सभागृहाची खांब आणि मंदिर नक्षीकामाने भरलेले आहे. अनेक देवदेवतांच्या मूर्ती मंदिराच्या खांबावर कोरलेल्या आहेत. हे संगमरवरी मंदिर नागर स्थापत्यकलेचा नमुना समजले जाते. मंदिराच्या आवारात शिवलिंगासोबतच गणपती, पार्वती आणि मारुती यांचे छोटेखानी मंदिर आहेत. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर बाबुलनाथाचे शिवलिंग दिसते. या शिवलिंगावर सतत दही व दुधाचा अभिषेक सुरू असतो. हे तीर्थ गोमुखातून बाहेर पडते आणि ते घेण्यासाठी भाविकांची सतत झुंबड असते. मंदिराची अप्रतिम वास्तुशिल्प आणि कोरलेली आतील बाजू पाहण्यासारखी आहे, कारण मंदिर कैलास पर्वताचा आभास देते. बाबुलनाथ मंदिराची संपूर्ण छत आणि खांब हे हिंदू पौराणिक कथामधून सुंदर प्रतिमांना सुशोभित आहेत. बाबुलनाथ मंदिर कसे वाटले त्याबद्दल मला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.